नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 18 फेब्रुवारी 2026 ला एक जी आर आलेला. ह्या जी आर मध्ये मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण एसबीसी अंतर्गत देण्यात आलं होतं. बघा, एसबीसी अंतर्गत देण्यात आलं होतं, तर हे जे आरक्षण हे रद्द झालेलं आहे. या संदर्भात कोर्टाचा निर्णय आला आणि त्यानंतर शासन निर्णय म्हणजे जी आर पण आलाय. थोडक्यात नेमकं काय घडलंय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. बघा, हा एक जी आर आहे 17 फेब्रुवारी 2026 चा. जी आरचा विषय आहे राज्यात विशेष मागास प्रवर्ग, ज्याला आपण म्हणतो स्पेशल बॅकवर्ड क्लास अ, या प्रवर्गातील मुस्लिम समाजास जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय व शासन परिपत्रक रद्द करण्याबाबत. म्हणजे ऑलरेडी शासन निर्णय झाला होता. ऑलरेडी या उमेदवारांना शासन पत्रकाद्वारे इथे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळत होतं, पण ते आता रद्द करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडनं हा निर्णय झालेला आहे, शासन निर्णय. बघूया यात काय सांगितलं थोडक्यामध्ये. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती, ॲपवरती आणि यूट्यूबवरती बऱ्याचशा स्पर्धात्मक परीक्षांचं मार्गदर्शन आपण करत असतो आणि बॅचेस आपण घेत असतो. सो हे सगळ्या एक्झाम्स आहे. अगदी MPSC UPSC असेल, TET टेट असू द्या, सरळ सेवा, WRD JEE येई, WCD SE असेल, पोलीस भरती असेल, रेल्वे भरती, तलाठी भरती, महानगरपालिका भरती, कृषी भरती असेल, महिला बाल विकास, MBA असेल, बँकिंग असेल, नवोदय असेल, लॉ एक्झाम असेल, यासारख्या भरपूर कोर्सेससाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. यासाठी ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच आपण परचेस करू शकतो. आता तुम्हाला घेऊन जातो मी जी आरकडे. जी आरमध्ये काय सांगितले बघूया आपण. हा जी आर आहे 17 फेब्रुवारी 2026 चा. यात बघा, त्यांनी थोडक्यात प्रस्तावना पण मांडलेली. थोडक्यात मला प्रस्तावना समजून सांगतो त्यांनी प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं बघा. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग, ज्याला आपण एसबीसी म्हणतो, अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळ सेवा कोणासाठी होत्या? शासकीय आणि निमशासकीय सरळ सेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी 5% आरक्षण सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा क्रमांक 1 येथील अध्यादेशाद्वारे विहित करण्यात आले होते. बघा, आता हे दिलं होतं कुणासाठी? शासकीय आणि निमशासकीय सरळ सेवेसाठी ह्या उमेदवारांना 5% आरक्षण एसबीच्या अंतर्गत दिलं होतं. त्यानंतर क्रमांक 2 मधील अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे सरळ सेवेच्या पदभरतीमध्ये विशेष मागास प्रवर्ग अ SBC A प्रवर्गासाठी 5% आरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर अल्पसंख्याक विकास विभागाच्या क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील निर्देशानुसार व या विभागाकडून येथील शासन निर्णय वाचा क्रमांक 5 येथील शासन निर्णय पत्रकाद्वारे विशेष मागास प्रवर्ग अ मधील मुस्लिम समाजास नियमानुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे देण्याबाबतची कारवाई करण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. हे सगळे प्रस्तावनेमध्ये म्हणजे भूतकाळात हे घडलेलं होतं, आपण केलं होतं असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर त्यांनी सांगितलंय सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 14 विरोधात. बघा, आता हा कोर्टात काय ही केस पडली होती. या विरोधात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक 2053/2014 श्री संजित शुक्ला. बघा, ही पडलेली याचिका कधी 2014 ला पडली आहे. कोणी टाकली आहे? ती संजित शुक्ला यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर संलग्न याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. ही केस 14 पासून चालू होती आतापर्यंत. आता 25 म्हणजे 11 वर्ष 12 वर्ष चालली. प्रस्तुत प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने 14/11/2014 रोजीच्या आदेशान्वये सदर अध्यादेशातील कलम 141 मधील राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील सरळ सेवा प्रवेश नियुक्त्यांमधील 5% नियुक्त्या विशेष मागास प्रवर्ग अ करिता राखून ठेवण्याच्या तरतुदीस अंतरिम स्थगिती दिलेली आहे. आता अंतरिम दिलेली, अजून अंतिम होणं बाकी, पण अंतरिम स्थगिती दिलेली आहे. नंतर पुढे काय सांगितलं? सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक 1 येथील अध्यादेशाचे दिनांक 23/12/2014 पर्यंत कायद्यात रूपांतर न झाल्याने सदरहू अध्यादेश व्यपगत झाला आहे. त्या अनुषंगाने निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक आपोआप रद्दबातल ठरतात. ओके, म्हणजे हा जो आदेश काढला होता 14 ला, हा काय झालंय? कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे आणि सदर अध्यादेश व्यपगत झालेला आहे. मग आता पुढे आणि काय सांगितलंय? त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने क्रमांक 6 येथील 2/3/15 रोजीच्या शासन निर्णयान्वये अध्यादेशास अनुसरून निर्गमित केलेला वाचा क्रमांक 4
24/7/14 रोजी शासन निर्णय रद्द केला आहे. सबब उपरोक्त अध्यादेश व्यपगत झाल्याने या विभागाकडून निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक रद्दबातल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. उपरोक्त पार्श्वभूमीवर शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. माझा शासन निर्णय काय घेतलेला आहे? या केसेसच्या अगेन्स्ट, कोर्टाच्या निर्णयाच्या अगेन्स्ट या विभागाच्या वाचा क्रमांक 3 येथील शासन निर्णय व वाचा क्रमांक 5 येथील शासन परिपत्रक यांची अंमलबजावणी 14/11/2014 पासून स्थगित करण्यात येत आहे. आता तिथून पुढे जेवढेही काय म्हणूया आपण SBCच्या अंतर्गत मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना आरक्षण दिलं असेल तर ते सगळं आता काय स्थगित करण्यात आलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाचा 9/7/14 रोजीचा अध्यादेश 2014चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 14 23/12/14 पर्यंत कायद्यात रूपांतर न झाल्याने व्यपगत झाला आहे. सबब उक्त अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून वाचा क्रमांक 3 येथील शासन निर्णय 5 येथील शासन परिपत्रक रद्द करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती ओपन आहे. सो हा शासन निर्णय झालेला आहे म्हणजे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये बघा हा कधीचा आता हा आत्ता आलाय 2026ला आलाय, पण यावरती 2014ला सगळे GR सगळे परिपत्रक काढण्यात आले होते, पण त्याचं रूपांतर अध्यादेशामध्ये झालंच नाहीये, कायद्यामध्ये झालंच नाहीये. म्हणून हा GR एवढ्या लेट का होईना पण तो GR म्हणा किंवा शासन निर्णय हा काय रद्द करण्यात आलेला आहे. सो मुस्लिम समाजाला जे स्पेशल बॅकवर्ड क्लास अ हा दर्जा देऊन त्यांना आरक्षण दिलं होतं 5% हे मात्र इथे आता रद्द करण्यात आलेलं आहे. बाकी आता ह्या निमशासकीय शासकीय सर्व सेवेसाठी हे सगळं लागू होतं. बाकी ज्या म्हणूया आपण की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण इतरत्र कायद्यानुसार किंवा जात प्रमाणपत्र त्यांच्या कॅटेगरीनुसार इतर ठिकाणी लागू आहे. म्हणजे SBC असेल, EWS असेल, इथे ते घेऊ शकतात त्याचा फायदा. EWS नाही पण SCBC साठी नक्कीच त्याचा फायदा, सॉरी SCBC सोडलं तर EWS मध्ये तर मुस्लिम समाज नक्कीच 5% आरक्षण घेऊ शकतो. त्याबद्दलची अजून डिटेल पण माहिती घेऊन मला सांगेलच, पण अजून तुमच्या मनात काही याबद्दल शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा GR बघा 18 तारखेलाच आलेला आहे आणि या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती मी दिलेली आहे. सो याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.